क्या मैं अपनी एक मला कॉल येतो तास आम्ही काय करायचं तुम्ही अभ्यास करायचं झोपी जायचं हा 2 ग्लास दूध प्यायचे अभ्यास करायचं झोपी जायचं हा शाळा शिका मोठं थांबा जरा तरी पण तिथं खोबरी तेलचं त्या लावून आपल्याला विरेक काय मोटिवेशन नाही सांगणार आता व्यवस्थित आहे का भावनो मोटिवेशन विचार लक्ष देऊन आहे का अरे क्या क्या करूं मैं इसका क्या करूं शादी करेंगे शादी नहीं सोचे लेकिन सोचेंगे दहेज लेंगे क्यों नहीं देंगे दहेज नहीं होता वो एक तोहफा होता है सोएगी बेबी हमको तो क्या हमको तो किचन करना है आता आम्ही चालू रील काढायचं नाही ओके राधे भैया पड़ गए बामन की लड़की के प्यार में बाबांनो माणसं काय काय खरं बोलत नाही विषय काय सांगतो आता ऐका तर व्हिडिओ शूट हो का विषय काय सांगतो मी काय ना म्हणतोय कोणाला बोल मी काय म्हणतोय कोणाला भेटूया शूट मी याला म्हणतोय कोणाला बोलतोय मी बोलतो त्याच्या माणसं आहे माझ्या तोंडाकडे बघून मी म्हणतोय कुणाला बोलतोय तरी बोलतोय नाही कोण ए सस्ता राहते मी म्हणलं कोणाला बोलतोय तर मला म्हणतोय मी कोणाला बोलत नाही कोणाला बोलतो मला बटाट्याचं तोंडाकडे बघा माझ्या एकदा तुम्हाला वाटतंय का वाटतंय का तुम्हाला अबे तू थोड़ा सा बहन का लोड़ा क्या काल शूटला चांगलं ओळखलेलं बरं का जाऊ की आपली शूटले चांगलं ओळखलेलं जाऊ क्या मैं अपनी सॉन्ग लगा दे भाई राधे भैया राधे भैया पड़ गए बामन की लड़की के सलमान का जादी हमारा ये बड़ी अच्छी बात कही है। हो गया ये तो क्रॉस लाइन आजे देव आजे देव लक्ष आजे देव आजे सगळी केस टाकून आजे देव जुबा केसरी जादा कष्ट नसतं आजे देवगडला नुसतं एवढंच बस तरी काय ऊन हे लागलं पण ऊन आलं काढायचं चलो तिकडे भेटूया भाऊ
मी सांगू इच्छितो की भावांनो, शाळा बरं थांब, शिका, माझा मोठं व्हा. तुला एक प्रश्न विचारणार होते. तुला आम्ही अशा 4 गोष्टी देणार. एक पोरगी, एक मित्र, चला 2 बाई, एक पोरगी, एक मित्र. मला जरी असं कोणी प्रश्न विचारला तर त्याला मला 2 मित्र पाहिजे. कारण एक मित्र असून 2 असून तर चालत नाही. तिसरा पण मित्र पाहिजे. आणि हा तिसरा यायला हवा. ते पण दारू प्यायला सोबत. हा. आणि 2 मित्र असताना प्यारी समझ गई. पोट खूप वाढलेलं आहे. कारण त्याचं एक पोट लय मित्र वाढलंय बरं का? हा. एक मित्र का नको म्हणतोय तुम्हाला माहित आहे भावांनो. 2 जण असली दारू प्यायला बसली की काय होतं हे आपण चांगलंच आपल्याला ठाऊक आहे. त्यामुळे तिसरा मित्र पाहिजे. जरा तू काढतोय विरेन. विचार रखते आता मला मित्र नको आहे. एक पोरगी दिली तरी चालेल. तिचे वातावरण असल्यामुळे मित्रता टाळले पाहिजे. आता मला एक मित्र नको, एक मुलगी दिली तरी चालेल. गद्दारी अरे बहन के तो गद्दारी तो उसने की थी दारू पिला के. हमने क्या की थी भाई. अरे सिर जाता बहन तो मला काय झालं त्यांच्यावर काय झालं आम्हाला. तर ही ऑगस्ट महिना आमच्यासाठी माधुर्य 2022 आणि 23 2024 महिना नाही शर्टावर जा. मी शर्टानं बघतो तुम्हाला कळतंय का? हो गोगे सर. भावानं कमेंट करून सांगाय लोकेशन कुठले. जे सांगेल त्याला वेरेनकडनं एक दारूची पार्टी. दारूची पार्टी. दोघं जण. हा. तर ह्या ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट महिन्यात काय काय चालतं माहित नाही. 2022 मोठा हे माहित नसेल तर तुम्हाला सांगतो. कमेंट करा कोणाकोणाला माहिती. ज्ञानी बाबा काय झालं टेक्निक कमेंट्स बनवणार थांबे हे लक्ष कॅमेऱ्यात काय झालं असंच मी पावसाळ्याचं वातावरण सांगू छट्या नंतर सॉरी कट पावसाचं वातावरण होतं. मी आमच्या सुंदर अशा पत्र्यात बसतो आणि एक मला कॉल येतो तास चालू किती ओव्हर कितना ओव्हर. तर काय झालं मग मी म्हणलं काय हो तर ती म्हणली माधुरचोत म्हणली ब्रेकअप. ती तुला माधुरचोत म्हणते. मी तो ना असा नक्की बाई. अरे मी तो बिलकुल ना असा आता. ती म्हणली ती माधुरचोत तुला म्हणली. ती माधुरचोत नाही नाही ती माधुरचोत तुला म्हणली. नाही तरी पण तू तिला वरची तू माधुरचोत त्याला म्हण. ती आहे माधुरचोत. ती माधुरचोत ह्याला म्हणली. नाही ती माधुरचोत ह्याला नाही म्हणली. का तर ती माधुरचोत आहे. ए दिमाग के भूत मत करे बहन के लोड. अरे लावड्या का तर ते माधुरचोत होती म्हणून मला माधुरचोत हा ते माधुरचोत होती म्हणून याला माधुरचोत नाही म्हणली. हा तर परत काय झालं मग मी सीताराम भाऊला कॉल केला. सीताराम भाऊ काय कोणासाठी हातवर करायचंय हे हातवर मग त्याला आम्ही कॉल केला आणि म्हणलं असं असं सीताराम भाऊ झाला आपली गाडी ही आपली तेवढी बालवीर होती. तुम्ही तर कधी बघितली नसेल. बालवीर. अरे बालवीर ह्या गाडीचं नाव आहे खतरनाक. अमर भाईने ठेवलंय बालवीर. ऐका पूर्ण विषय. तर मग आम्ही काय झालं कुठवर आलतो सीताराम भाऊ तिथे विषय आलता. सीताराम भाऊला म्हणलं सीताराम भाऊ आपल्याला कुठं जावं लागतंय बसला गेलो. काय होतं रक्षाबंधन. काय होतं सगळ्यात मोठा स्कॅम. काय होतं रक्षाबंधन. तारीख किती होती
11 ऑगस्ट 2022चा विषय गेलो रक्षाबंधनला काय होऊ शकतंय? राखी बांधले राखी मान मला नाही सीतारामला राखी आमची तिथं जाऊन आमची तिने पद्धतशीर राखी बांधली. डांग डांग गांध डांगीत राखी बांधली. आमची ऑन मारली आमची तिथं गेल्यावर तिने पद्धतशीर ऑन मारली. मग आम्ही काय करायचं? तुम्ही अभ्यास करायचं झोपी जायचं. 2 ग्लास दूध प्यायचे अभ्यास करायचं झोपी जायचंय. शाळा शिका मोठं थांबा जरा. आमची कान भरले आम्ही काय करायचं तुम्ही सांगा. तरी पण आम्ही काय म्हणलो नाही. काय म्हणलं तुला काय झालं ती काय म्हणले असं? मला शिकायचं आहे मोठं व्हायचं आहे. मग मी म्हणलं शिक ना. माझ्या पण एवढं असं बोल ना. मी तिला म्हणलं शिक ना. मग माणूस शिकवते तर ती म्हणली माझ्या पप्पांची इच्छा आहे की मला शिकून मोठं व्हायचंय. मग मी काय म्हणलं शिक मी आहे. तरी पण तिथं खोबरी तेलचं त्या लावून खोबरी तेलाचं त्या लावून माझी पद्धतशीरपणे नकळत घटक चाचणी घेतली. आणि त्याच पहिल्याच पेपरात वाईटी पडलो. आणि त्यात MCQ पण नव्हत्या. डायरेक्ट 8 मार्काचा क्वेश्चन. डायरेक्ट 8 मार्काचा प्रश्न टाकला तिनं. मग काय शेवट पर्याय मुली दमादमानी अशा पाण्यातून रस्ता काढतात. आपण कशात काढायचा? पण काट्या कुट्यातून चिलारीतून रस्ता काढायचा. असा माझा गेम झाला. तरी पण मादरचोद सीताराम एक शब्द सुद्धा बोलला ना. मादरचोद जाऊ द्या काय करायचं. म्हणून मुलांना आयुष्यात सगळं करा. पण काय करू नये सांग. मित्रांसोबत दारू पिऊन ती झालंच. पण दुसरंही सांग त्यांना कळू दे. रक्षाबंधनला मित्राला घेऊन आयटम कडे जाऊन ये. पहिला मुद्दा आपला. दुसरा पहिला मुद्दा काय? दारू कधी पिऊ नये. मित्राला आयटम कडे रक्षाबंधनला घेऊन जाणे नाही. आणि तिसरा मुद्दा खोबरेल तेल खूप महाग झाले. गोड तेल वापरावे. मुलींनी गोड तेल वापरून मारावी. मुलाची पद्धतशीर. हे एक मुलगा हा 2 मुलगा मी 3 मुलगा अशी आमची तिघांची गोड तेल लावून मारली ते चालेल. पण प्रेमात काय मला पडू शकत नाही आता. का तर खूपच असा लोचा पडलेला आहे मोठा. आणि हा आमचा बाल आमचा पाल. याच्यावर बसून आम्ही जातो टुकडुक टुकडुक. अजून काय 2 गोष्टी बोलू शकताय तर बोलू शकताय प्लीज माझ्यासाठी. माझ्या याच्यासाठी एवढंच म्हणायचंय. तुला दुखलं का रे? चेहऱ्याला मतलब असं माझ्या आतड्यात जखम. पाईपलाईन सगळं झालं. ओ अग्निशमन पाईपलाईन फुर. खूपच वाईट वाटलं. तरी पण मी आज इथं आहे. त्या ठिकाणी इथं आहे. आणि कुठं आहे आपण? मुलांना प्रयत्न चालू ठेवा. तरी पण तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही कुठं आहे. कमेंट वाढवण्याची ज्याच्या कमेंटवर जास्त लाईक असतील त्याला बघू पुढल्या मोठं झाल्यावर दारू पिऊन सोबत आपण दोघं. आणि मी फक्त भावानो माझी सगळ्यात चांगली काय बजावना. वजना नाही बजावना. बजाव. की दारू पिऊ नका. दारू हा नाहीतर बघा असं पोट येतं. मला पोट नाही bro. असं पोट येतं. गरम पण होत नाही ब्रो. तर भावानो विषय एवढाच होता.
काहीही झालं तर मी कपडे काढणार नाही ब्रो. कपडे घालून आंघोळ करेन. बघा किती जण आहेत बघू शकताय तुम्ही. हो गाय गाय गाणे गावलाय एकटा गाणे गावलाय रे गाणे एकटा गावलाय की सोडा मला तुम्हाला जर कोणत्या कॉल मध्ये असा आवाज आला तर त्याला पोरगी समजू नका. थांब कुठे पळतो, थांब जरा तू. मुलांनो आमचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की मुलींच्या नादी लागू नका, मराठी शाळा सोडू नका. झेडपी विद्यालयात चवा आणि भात खावा आणि कसं आहे माहिती आहे का, हे माझ्या संगच नाही, त्या आपल्या वयाच्या भरपूर मुलांसंग झालेली गोष्ट. हो भरपूर झालेली आहे. त्याच्यामुळे शेर नाही कुत्ता भेंकलोडा. कुत्ता नाही बोकड. आज बोकड टेंडरिंग नाही गणेश अरे गणेशची खूप अपघात चालू आहे तिकडे बघू शकताय तुम्ही. आणि हे आमची घर. गणेशची खूप अपघात चालू आहे तिकडे बरं का. तरी पण काही विषय नाही. तर विरेन मला आज असं वाटतंय की पुढच्या व्लॉग मध्ये ज्ञान लय झाले भांडत. म्हणून तुम्हाला एक विषय सांगतो. हे झाड दिसतो पाठीमागे, या झाडाचा जरा विषय आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन चालू करा जेणेकरून तुम्ही व्हिडिओ मिस नाही करणार. आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट वन. बरोबर भेटूया आपण व्हिडिओमध्ये. आपल्या व्हिडिओमध्ये भेटतो परत भावांनो. आगल्या व्हिडिओमध्ये लक्ष राहू द्या. पोरं कुठेही जात्यात दारू प्यायला. बाय.